पूर्णा नगरपरिषदेसमोर दुसऱ्या दिवशी पालिका प्रशासनाच्या वतीने कोणताही अधिकारी किंवा परिषदेचे प्रशासक जीवराज डापकरसुद्धा फिरकले नाही। यामुळे पूर्णा शहरातील नागरिकात प्रशासकसह मुख्याधिकारी यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जात आहे। कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार झाला हे यावरून स्पष्ट होत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत। प्रशासक व मुख्याधिकारी यांचे हात या प्रशासनात गुंतलेत का अशा सवालिया निशाण येथे उपस्थित केला जात आहे। नूतन जिल्हाधिकारी याकडे लक्ष देणार की नाही याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे। एक सांगा, काल आपल्याकडे मुख्याधिकारी आले होते प्रस्ताव घेऊन, काय होतं ते प्रस्ताव? काल आम्ही दुपारी उपोषणाला बसल्यानंतर काल रात्री संध्याकाळी 7 वाजता पूर्णा नगरपालिकेचे मुख्याधिकारी पौळसाहेब त्यांच्या पूर्ण त्या इंजिनियरचा फौजफाटा घेऊन या ठिकाणी आले होते आणि आम्ही ज्या निवेदनामध्ये मागणी केली होती पाण्याबद्दल त्याचं एक त्यांनी म्हणजे त्यांचं पत्र बनवून आणलं होतं की बाबा मी महाराष्ट्र सरकारकडं 60 कोटी रुपयाच्या पाणीपुरवठा योजनेची मान्यता भेटलेली आहे आणि त्याचं टेंडर निघणार आहे आणि टेंडर निघाल्यानंतर आपल्या गावामध्ये पाईपलाईन होणार आहे, त्यावेळेसच तुमच्या गल्लीतला म्हणजे पाण्याचा प्रश्न आम्ही मिटू असे म्हणजे डायरेक्ट पाण्याच्या विषयावर त्यांनी डायरेक्ट उडवाडीचं उत्तर दिलं। आणि दुसरा विषय आमचा होता की शहरात झालेले आणि निकृष्ट दर्जाच्या कामाबद्दलचा विषय होता। तर त्यांचं म्हणणं होतं की बाबा मी यायच्या पहिले ते कामं झालेले आहेत, मी याच्यानंतर काही होऊ देणार नाही, त्याच्यासाठी तुमचं उपोषण सोडा त्याच्या असं म्हणजे असे म्हणणं होतं। नाही, पण हे एवढे विषय होते तुम्हाला ते दिसले नाही का, असं काही विचारलं नाही? नाही, आम्ही त्यांना विचारलं ना बाबा आम्ही ज्या ज्या प्रभागाच्या म्हणजे कामाबद्दल तुम्हाला जे निवेदनामध्ये दिलेलं आहे त्याबद्दल तुम्ही काय करणार आहेत, त्यांचं म्हणणं होतं पहिले तुम्ही उठा त्याच्यानंतर मग आपण तुम्ही आमच्यासोबत चला, आपण त्याची सोबत राहून मग 15 दिवसानंतर त्याची चौकशी करूया। तुमची काय भूमिका असणार आहे? आमची भूमिका म्हणजे आमची स्पष्ट भूमिका आहे की बाबा त्या वेळेचे जे बी तत्कालीन मुख्य अधिकारी असतील ज्यांनी बिलं अदा केलेत त्या कामाचे, जे त्या म्हणजे त्या कामावरती जे इंजिनियर होते आणि जे गुत्तेदार लोक आहेत त्यांच्यावरती पहिले कारवाई करा। आणि आम्ही म्हणालो त्यांना की तुम्ही आत्ता जाऊन त्या रोडवर जाऊन त्याचे कामं बघा। आम्ही त्यांना आमच्याजवळ व्हिडिओ पण दाखवले, ते म्हणतायत ते आपण नंतर करूया, आता नका। पण ते उच्च समिती गठीत करण्याचं काहीतरी बोलत होते। समिती आमची मागणी आहे अहो आमची मागणी तर या पूर्णा नगरपालिकेचे जे प्रशासक आहेत त्यांना आम्ही निवेदन देऊन मागणी केली होती की बाबा हे जे शहरामध्ये बोगस कामं आहेत त्या बोगस कामासाठी तुम्ही एक चौकशी समिती नियुक्त करा, पण त्यांनी आमच्या मागणीकडे साफ दुर्लक्ष केलेलं आहे डापकर साहेबांनी। काल डापकर साहेब पूर्णा शहरामध्ये येऊन पण ह्या नगरपालिकेचे प्रशासक असताना पण ह्या नगरपालिकेत आले नाहीत, म्हणजे त्यांनी जाणून बुजून ह्या आमच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्याचं काम केलेलं आहे। त्यांना ह्या पूर्णेमध्ये येऊन एखाद्याच्या घरी जाऊन जेवायला वेळ आहे, पण ह्या नगरपालिकेमध्ये येऊन आम्ही तो उपोषणाला बसलेलो असताना एक 5 मिनिट द्यायला या पूर्णा नगरपालिकेचे प्रशासक असलेल्या डापकर साहेबापाशी वेळ नाही। मी त्यांच्या या भूमिकेचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो। आज उपोषणाचा दुसरा दिवस असताना पण आमची मागणी काय, त्या संबंधित लोकांवरती गुत्तेदाराला नोटीस काढा, संबंधित विभागाच्या इंजिनियरला नोटीस काढा। आम्ही जे तुम्हाला बोगस कामं झालेत की नाही हे तुम्ही जाऊन आता मी त्यांना व्हिडिओ दाखवले, त्यांनी बघावून जाऊन ते बघायला पण तयार नाहीत। ते म्हणतात पहिले तुम्ही उपोषण सोडा त्यानंतर आम्ही जाऊन बघू। म्हणजे ह्या पूर्णा नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्याची हुकुमशाही या ठिकाणी सुरू झालेली आहे। त्याच्या हुकुमशाही प्रवृत्तीचा पण मी निषेध करतो आणि माझ्या तमाम पुणेकरांना मी एक विनंती करतोय किंवा सोनार गल्लीमध्ये जो रोड झाला आहे, जो तिथल्या व्यापाऱ्यांना तिथल्या जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना तो ज्या रोडून इतका धुराळा उडतोय तो रोड तुम्हाला मान्य आहे का? तसं काम मान्य आहे का? मान्य असेल तर तुम्ही शांत बसा, आणि तुम्हाला अगर त्याचा त्रास सहन करायचा नसेल तर ह्या लोकांच्या विरोधासाठी त्या लोकांनी पण आम्हाला पाठिंबा दिला पाहिजे। त्याच्यानंतर त्या कानखेड गावाला जाणारा जो रोड आहे जो ओवेस कॉलनीच्या भागातला, पण त्या परिसरातल्या लोकांना ते मान्य आहे का त्या पद्धतीचा रोड, की ज्या रोडला 1.5 कोटी रुपयाच्या रोडला एक 90 दिवसामध्ये पूर्ण तडे गेले, त्या लोकांना त्यांच्या घरामध्ये पूर्ण धूळ जाते। मग हे सगळं त्यांना मान्य आहे का त्या लोकांना?
अहो आम्ही आमच्या स्वार्थासाठी आम्ही उपोषणाला बसवलं नाहीत. त्या लोकांनी भ्रष्टाचार केला आहे आणि भ्रष्टाचार केल्यामुळं जनतेला याचा त्रास सहन करावा लागायला आहे. यासाठी आम्ही या ठिकाणी या पुणेकराला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहेत. पण माझा पुणेकर कोणाला भिवून शांत आहे हे तर कळतच नाही. आणि हा मुख्य अधिकारी तर हवेमध्येच गप्पा करतायत. त्यांचे ते ज्या इंजिनियरनी हे सगळे म्हणजे चुकीचे कामं केलेत तेच लोक आम्हाला विचारायला येतात. आणि यांचं म्हणणं आहे की बाबा आम्ही त्यांना म्हणलो आम्हाला एस्टिमेट द्या. ते म्हणतात आम्ही एस्टिमेट देणार नाहीत, तुमच्या कुठल्या अर्जावर माहिती देणार नाहीत, तुमच्या कुठल्या माहिती अधिकारावर बी ते म्हणतात आम्ही माहिती देणार नाहीत, तुम्ही अपील करा, कुठं जायचं जा, त्या ठिकाणी आम्ही दंड भरूत. अशी हुकुमशाही प्रवृत्ती या नगरपालिकेमध्ये चालू आहे. आणि या हुकुमशाही प्रवृत्तीचा मी एक पुणेकर म्हणून जाहीर निषेध करतो. आणि आम्ही उपोषण तर जोपर्यंत तुम्ही कारवाई करणार नाही तोपर्यंत हे उपोषण आम्ही सोडणार नाही. ओके.